व्यक्त स्वरूप जे आहे ते प्राण, आणि हे प्राण जे आहे या शरीरामध्ये काम करते, तो प्रत्येक प्राण त्या त्या भागामध्ये त्या त्या ऍक्टिव्हिटीचा पूर्ण करते. याच्या आधारे 5 प्रकारचे प्राणाचं वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे. मग प्राण आहे, अपान आहे, समान आहे, उदान आहे. ठीक आहे. तशा प्रकारचे 5 प्रकारचे प्राण. मग समान जो आहे तो नाभिस्थानी आहे. नाभी म्हणजे सेंटर पॉइंट आहे. अर्धा खाली अर्धा वर. या शरीराचा सेंटर पॉइंट काय आहे? नाभी आहे. ठीक आहे. इथे तो समान नावाचा जो आहे तो काम करतो प्राण. खालच्या ज्या क्रिया आहेत कमीच्या खालच्या म्हणजे मल विसर्जन, ठीक आहे, आपलं मूत्र विसर्जन, मल विसर्जन, ह्या सर्व ज्या खालच्या ज्या क्रिया आहेत ह्या आपण वायू करतो. व्यायाम जो आहे हा पूर्ण शरीरामध्ये एकसाथ फिरत राहते. प्राण जो आहे तो वरते श्वासोच्छवासाने हृदयाचं काम करते. म्हणजे हे जे प्राण आहे एकच प्राण आहे, पण हे अलग अलग भागात काम करते. त्याच्या वर्गीकरणानुसार त्याचे नाव काय केलेले आहे? डिवाइड केलेले आहे. या संपूर्ण प्राणाची शक्ती जोपर्यंत साथ आहे तोपर्यंतच काम आहे. जसं मनामध्ये काही इच्छा झाली काम करण्याची, काम कोण करणार? शरीर करत. शरीराला शक्ती कोण पुरवते? ही प्राणशक्ती पुरवते. जोपर्यंत ती शक्ती पुरवणार नाही तोपर्यंत ही शरीर कोणतं काम करू शकत. इव्हन भूक लागते, तहान लागते, लघवी लागते, संडास लागते, म्हणजे या सगळ्या ज्या आपल्या अंदरच्या ज्या प्रक्रिया चालतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा प्राणाची काय आहे? महत्वपूर्ण भूमिका आहे. आणि म्हणून आपण झोपल्यानंतरही आपल्या श्वास चालू राहायचं ना, आपलं हृदय चालू राहायचं ना, आपली प्रत्येक नस नाडी सुरू राहायचे. तुम्ही झोपता, मग तुम्ही काय झोपता? तुम्ही मागे जर असते तर ते कसं चालू असतं? तुम्ही चालू करता का? रिमोट चालवून ठेवता का? तुम्ही रात्री झोपता, सकाळी उठता. झोपणं म्हणजे एक प्रकारचं मरणेच आहे ना. साधारण व्यक्ती झोपणे म्हणजे मरणेच आहे. योगी लोक सोडा, ते झोपे ते जे म्हणतात राहायचे त्याची एक कला आहे पुन्हा, ती कशा पद्धतीने राहत येतो. पण आपण सर्वसाधारण जे लोक आहोत, आपलं झोपणं म्हणजे एक्झॅक्ट मरण्यासारखंच आहे. वाघ आला धावून घालायचं पुढून घ्या. झोपलेल्या माणसाच्या हातात काही आहे काय? काही नाही आहे. कारण की त्याचा चेतनाचा एक हिस्सा जो आहे तो काय झाला? झोप. ठीक आहे. अवचेतन मन त्याला माहित नाहीये. चेतन मन जे आहे त्याचं काय झालं? सध्या झोपलेला आहे आजच्या तारखेमध्ये, आणि त्याच्यामुळे तो एक प्रकारचा मृतच आहे. तो मृत असताना सुद्धा मन चालूच आहे, बुद्धी चालूच आहे, प्राण चालूच आहे, संपूर्ण नस नाडी कोशिका श्वास हृदय सगळं चालू आहे. फक्त हा झोपला. हा झोपला म्हणजे काय? मनाचा एक भाग फक्त काय झालेला आहे? झोपलेला आहे. आणि तुम्ही विथ गॅरंटी झोपता, त्याला माहिती आहे का? 4 घंटे उठणंच आहे. म्हणजे किती गॅरंटी आहे आपली? माझी रात्री झोपलेला सकाळी उठायची गॅरंटी नाही आहे वास्तविक पाहता, आहे की नाही? तरी आम्ही बेडर प्रमाणात झोपतो, रोज झोपतो, रोज उठतो. त्याला सराव झालेला असते का रात्री झोपलं का सकाळी उठते. तर यांना सराव झालेला असते की हे शरीर सोडलं की पुन्हा दुसरं शरीर भेटते. एक जीव एक रात्रीची झोप जेवढी तुमच्यासाठी सहज आहे तेवढं त्यांना एक जन्म, एक मृत्यू, एक वेळचं शरीर सोडणं हे त्यांच्यासाठी काय आहे? सहज आहे. कारण की आम्हाला झोपेबद्दल एवढं माहित आहे की एवढ्या घंटांना माझी झोप खुलते आणि माझे पूर्ण व्यवहार पुन्हा जशात तसे कार्यरत चालू होते. तशाप्रमाणे हे शरीर आपल्याला भेटलेलं आहे. या शरीरापासून मुक्त झालेलं आहे आणि सध्या मरतो ते शरीर जाऊन राहिलं. माझं काही बिघडत नाहीये. मला पुन्हा उरलेले काम पुन्हा करता येतात. दुसरं शरीर मला धारण करता येते. रात्री झोपलेला माणूस जसा 6 घंट्यानंतर सकाळी उठते तसा एक जन्मामध्ये हे शरीर सोडलेलं पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये दुसरं शरीर धारण करते आणि पुन्हा आपला जो काही घटनाक्रम आहे तो सहज पद्धतीने चालवते आणि आपले काम करते. एवढंच आहे का? आपली लोक 6 घंट्याची आहे, तिथं थोडासा वेळ लागत असं शरीर सोडायला, दुसरं शरीर धारण करायला, येण्यासाठी, पुन्हा परिपक्व अवस्थेमध्ये यासाठी. पण या सगळ्या घटनेचा जो साक्षी बनला त्याच्यासाठी आता मरण, जन्म किंवा शरीर सोडणे हा विषय राहिला काय?